Very good evening to all of you. मी महेश शिंदे आणि ओळखत नसतील नवीन वाले इव्हिनिंगचे Today we have our guest. It is orientation lecture, so काय सगळे निवांत सुट्ट्यावर आलेले काय टेन्शन आहे. Very warm welcome to Ashwini madam. Madam is मी शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन करून देतो. मी त्यात तेवढं सांगणार नाहीये. अश्विनी शिंदे मॅडम झरेच्या आहेत, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. म्हणजे जे आपण क्लासमध्ये खूप वेळा डिस्कस करतो की माणसाला दुष्काळ जेवढं शिकवतो तेवढं काहीच शिकवत नाही, तसे मॅडम पण दुष्काळी तालुक्यात पण शी इज डिवायएसपी, राईट. ह्या दोन गोष्टी आहेत. मॅडमचं शिक्षण गव्हर्नमेंट स्कूल मध्ये झालेलं आहे. 12वी त्याची कोल्हापूरवर झालेली आणि इंजिनिअरिंग त्यांचं नॉलेज श्री गुरु गोविंद सिंग कॉलेज मध्ये झालेले. बीटेक आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. त्यांचा पहिलीच मेन्स होती. तुम्हाला कुठं डाऊट असतो ना की पहिल्या अटेम्प्टला पोस्ट मिळेल का, तर तो क्लिअर होतो की पहिल्या अटेम्प्टला मॅडम इज डिवायस्ड अँड शी इज थिंकिंग की हा आता एक चांगली पोस्ट आहे तर कुठेतरी इम्प्रुव्हमेंट करायची. दुसरी मेन्स होती पण त्याची पहिली मेन्स होती. दुसरा अटेम्प्ट होता, पहिली मेन्स होती. सो शी इज डिवायस्ड. आपण त्यांचं स्वागत करा टाळ्यांनी. विद्यार्थ्यांना मॅडमचं स्वागत करावं. फोटोसाठी टिकला होता. थँक्यू. आणि यू हॅव फ्रीडम टू आस्क मेनी नंबर ऑफ क्वेश्चन विथ ड्यू परमिशन ऑफ मॅडम. म्हणजे मॅडम तर बोलतीलच, पण सी मॅडम आहे तोपर्यंत ट्रेनला जातात तोपर्यंत रेग्युलरली तुम्हाला त्याला येत राहतील. इन्स्पिरेशन आहे, पण त्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या का पास झाल्या, कशा पास झाल्या, नेमकं काय होतंय, काय थॉट प्रोसेस आहे, कुठं जायला हवं ते समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी मॅडम इज देअर. मी जास्त वेळ न घेता हँड ओव्हर माय टू मॅडम. राईट, थँक्यू. पहिल्यांदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा याच्यासाठी की तुम्ही जे क्षेत्र निवडले. आता हे क्षेत्र निवडले म्हणजे ते स्वतःच्या डिसिजनने. बऱ्याचपैकी असं असतं की कोणतरी सांगितले, कुठेतरी पाहिले एखादा व्हिडिओ किंवा घरच्यांनी सांगितले, याच्यापेक्षाही आपण त्या क्षेत्राबद्दल खूप हिरिरी ना ज्यावेळी सगळ्या दृष्टिकोनातून आपण चौकशी करून हा डिसिजन घेतो की मला एमपीएससी असू दे, युपीएससी असू दे, प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये यायचा हा जेवढी आपला डिसिजन असतो त्यावेळी खरंच ते खूप महत्वाचं आहे. कारण की हा डिसिजन जेवढी तुम्ही घेऊन इथं आलाय म्हणजे तुम्ही प्रूव्ह करायला आलाय की मी काहीतरी करू शकतो किंवा मी काहीतरी करू शकते. आणि तेही प्रशासनाच्या ह्या आताच्या सगळ्यात महत्वाच्या क्षेत्रामध्ये जिथं आपल्यासारखी लोक ही त्या क्षेत्रापर्यंत पोहोचली पाहिजे. खरं तर ग्रामीण भागातले प्रश्न आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला एक अंदाज आलेला असतो की काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे. कारण आता आपण पाहतोय सगळीकडे आवाज व्यवस्थित येते ना पाठीमागे, शेतकरी संवाद आपण घेऊन पाहतोय. खरं तर ते योग्यच आहे. त्याच्यासाठी आपण जो विचार केला पाहिजे तर तो कुठल्या दृष्टिकोनातून असला पाहिजे, काय खरं गरज होती. या सगळ्यामध्ये जर सगळ्यात महत्वाचा कुठला तरी करत असेल तर तो प्रशासन आहे. कारण त्यांनी त्यांचं काम जर चांगल्या पद्धतीनं खऱ्या लोकांचे प्रश्न समजून जर केले असते तर आपली वेळ शेतकऱ्यांवर आपल्या अन्नदात्यावर आली नसते. आणि म्हणूनच तिथं कुठेतरी एक पर्याय म्हणून आपण स्वतःला जेवण ठेवा, त्यावेळी खरंच खूप चांगलं काम करेल. म्हणून सगळ्यांना यासाठी मी शुभेच्छा दिल्या. एमपीएससीच्या क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर मी तुम्हाला आधी काही ओळख असेल नसेल, नव्यानं आलेले बरेच जण असतील, म्हणून मी अभ्यास पॅटर्न काय आहे, आपला सिलेबस काय आहे आणि एकूणच ही परीक्षा पद्धती कशा पद्धतीची आहे याचा थोडक्यात मी आढावा सांगते. एमपीएससी मध्ये राज्यसेवा, त्यानंतर जो भाग असतो तो PSI असते असिस्टंट, ते पण एमपीएससी कंडक्ट करत असते. त्यानंतर फॉरेस्टची एक्झाम ही देखील एमपीएससी. आणि अशा बऱ्याच एक्झाम आहेत ज्या एमपीएससी आयोगामार्फत घेतल्या जातात.
त्यामध्ये आपण यामध्ये येताना आधीच ठरवा की कुठलं आपल्याला निवडायची एक्झाम. नॉट आउट की ज्या काही वर्षभरामध्ये एक्झाम येतील त्या सगळ्याला आपल्याला ऍक्टिव्ह व्हायचंय, पण तरी आपलं एक एम सेट असलं पाहिजे की यामधल्या हे व्हेरियस ऑप्शन्स मधला आपलं ऑप्शन कुठलं असणार आहे, नक्की कुठल्या पदापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. ज्यावेळी तुम्ही राज्यसेवा हे ठरवलंय तर तुम्ही त्याच निर्णयावरती फॉर्म घ्या, कारण की तुम्हाला माहिती आहे राज्यसेवामधून पोलीस क्षेत्रातील डीवायएसपी, महसूल क्षेत्रातील डीसी टेक्निकल येतात आणि विकास प्रशासनातील आपल्याला माहिती आहे 3 प्रकारची प्रशासन असते, महसूल, पोलीस आणि विकास प्रशासन. तर विकास प्रशासनातील क्लास 1 बीडीओ किंवा त्याला आपण डेप्युटी सीईओ असं म्हणतो. तर ही पोस्ट एमपीएससी मार्फत भरली जातात. मग त्यानंतर मग तहसीलदार आणि अगदी खालीपर्यंत ती आहे क्लास 2 वगैरेपर्यंत. मग यामध्ये तुम्हाला पुढे फिरवायचंय. राज्यसेवेमध्ये एवढी व्हेरियस ऑप्शन्स असते तर तुम्हाला ही प्रिपरेशन जेवढी करायचंय हे ठरवलेलं असताना त्या पूर्ण एक्झाम पद्धतीची काय रिक्वायरमेंट आहे, मग ते कशातून कळू शकते. एमपीएससी मध्ये 2च गड आहेत, एक तर आपला सिलेबस आणि दुसरं म्हणजे क्वेश्चन पेपर. याच्या व्यतिरिक्त कोणी एक्स्ट्रा नाही सांगू शकणार की आपल्याला हाच क्वेश्चन आपण येऊ शकणार आहे म्हणून. हे 2च तुम्हाला क्लू देऊ शकतात की व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन इन युअर पेपर. तर ते सिलेबस पूर्ण त्याची आजच तुम्ही ज्यावेळी इथं मिळेल किंवा नाही मिळेल, जर नाही मिळाली सपोज तर तुम्ही तुमचे क्वेश्चन पेपर सिलेबसची एक प्रिंटेड कॉपी स्वतःसोबत ठेवा, कारण ती खूप गरजेची आहे. जेव्हा जेव्हा सिलेबस कॉपी पाहाल तेव्हा तो अंदाज येईल तुम्हाला की नक्की आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कुठल्या सब्जेक्टची काय दिलेली. प्रीमध्ये थोडंसं आपल्याला फ्लक्च्युएशन येऊ शकतं, कारण प्रीचा जर सिलेबस पाहिला तर त्याच्यावर फक्त हेडिंग दिले, चालू घडामोडी, भारताचा भूगोल दिले, त्यामध्ये भारत, जग आणि महाराष्ट्र असं दिले. मग थोडंसं आपल्याला आयडिया येत नाही की नेमकं मग यामध्ये काय करायचंय, कारण की हे खूपच छोटेसे पॉईंट दिलेले असतात, भारताची अर्थव्यवस्था इतकंच. मग याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पडतो की मग नेमकं काय करायचंय. तर हे तुम्हाला नेमकं मेन्सच्या सिलेबस मध्ये कळू शकतो. मेन्सचं जर पाहिलं तर तुम्ही त्याच्यामध्ये एमपीएससीच्या दृष्टिकोनातूनच मी सांगते, त्यानंतर मी बाकीचं पण सांगेल. एमपीएससी मध्ये 4 पेपर राहतात आपले मेन्सचे, ज्याला आपण GS1, GS2, GS3 आणि GS4 म्हणतो. GS1 जो आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री प्लस जिओग्राफी हे 2 मेन घटक राहतात साधारणतः. हे तुम्हाला माहिती याची आधी प्री जे असते त्याच्यामध्ये 2 पेपर GS आणि सीसॅट हा होतो 200 मार्क, हे होता 200 मार्क्स. याच्यामध्ये 100 क्वेश्चन, ईच क्वेश्चन 2 मार्क्स, 2 आवर्स ईच, 2 आवर्स प्रत्येकाला असं हे 2 पेपर राहतात प्री साठी. म्हणजे प्री असते 400 मार्क्सची. मेन्स जे आहे त्याच्यामध्ये 4 पेपर असतात. पहिला पेपर 150 मार्क्सचा असतो, त्याला एका प्रश्नालाच 1 मार्क असतो, म्हणजे 150 प्रश्न 150 मार्क्स. दुसरा जो पेपर आहे GS2 हा पॉलिटिक्स असतो, डेडिकेटेडली पॉलिटी हा पूर्ण GS2 मध्ये होतो, तो पण 150 मार्क्सचा. GS3 जे आहे जे सगळेजण वापरतात, ज्यांनी कुणी आधी थोडंसं माहित असेल की काय आहे GS3, तर HRD ह्युमन रिसोर्सेस अँड ह्युमन राईट्स अँड ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, मानवी हक्क आणि मानवी अधिकार म्हणून तो 150 मार्क्सचा. आणि GS4 जो आहे तो इकॉनॉमिक्स प्लस सायन्स डे हे राहतात 150 मार्क्स. अशी टोटल मेन्स किती मार्क्सची झाली तर हे झालं 600 मार्क्सचं. यानंतर मराठी इंग्लिश जे आहे, मराठी प्लस इंग्रजी, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आता नवीन आलेल्या पॅटर्न नुसार ऑब्जेक्टिव्ह 100 मार्क्सचं आणि जे काही रिटर्न आहे ते 100 मार्क्सचं. तर 100 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह प्लस 100 मार्क्स रिटर्न, यामध्ये 50-50. मग याचं डिस्ट्रीब्युशन असतं, ऑब्जेक्टिव्ह जी 100 आहे त्यातलं मराठी 50, इंग्लिश 50, रिटर्न 50-50 करायची. याच्यामध्ये घेत आले 200 मार्क्स. म्हणजे टोटल मेन्स जी आहे तर ती किती मार्क्सची झाली 800 मार्क्सची. आणि प्लस तुमचा इंटरव्ह्यू हा 100 मार्क्सचा राहतो. म्हणजे टोटल एकंदरीत जो आपला फायनल रिझल्ट लागतो त्या रिझल्ट मध्ये 900 पैकी पडलेले असतात मार्क्स. तुम्हाला आता माहिती आहे हायर जो असेल तर तो किती मार्क्सचा आहे,
पण हे सगळ्यांनी दरवर्षी बदलत असतं, कारण की आधीच्या वर्षाचा हायेस्ट आणि आताच्या वर्षाचा हायेस्ट जो आहे 100 जवळजवळ फरक असेल ते याच्यावर डिपेंड राहतं की त्या वर्षीचे पेपर्स कसे आहेत. हे मी का सांगितलं म्हणजे बऱ्याचदा आपल्याला अभ्यास त्या परीक्षेत करत असून सुद्धा एखाद्या रँडम विचारलं की सांग आपली मेन्स की मार्क्सचे आपण एकदम गडबडून जातो, अवघड होतो. असं नाही झालं पाहिजे. ज्या एक्झामसाठी आपण प्रिपेअर करणार आहे त्याचा आपल्याला कळा डेव्हलपमेंट असलाच पाहिजे, कारण हेच तुम्हाला सांगतं की तुमच्या त्यामध्ये असणारा फोकस किती आहे. त्यामुळे मेन्सचं पूर्ण डिस्ट्रीब्युशन कळलं पाहिजे. सिलेबस कॉपीमध्ये प्रत्येक टॉपिक वाईज काय काय आहे त्याच्यामध्ये मेन्शन, कारण हे जोपर्यंत तुम्ही पाठच नाही करणार आहे तोपर्यंत न्यूजपेपर काय वाचणार आहे. आपल्याला त्या पॉलिटिकल बातम्या वाचायच्या असतात का? ऑब्व्हियसली नाही. आपल्याला तो सिलेबस माहीत वाचायचा असतो. मग सिलेबस माहीत नाही तर आपण न्यूजपेपरमध्ये मग इकडे दौरा पडला तिकडे फोन झाला असं नाही वाचू शकत ना. म्हणूनच या गोष्टी आपल्याला त्या महत्वाच्या ठरतात. तर इंटरव्ह्यूचे सुद्धा नंबर मार्क्स तेवढेच महत्वाचे असतात जेवढे तुमचे 800 मार्क्स असतात. मी हा पहिल्यांदा तुम्हाला सगळ्या सिनेरिओ सांगते की आपल्या ते एमपीएससीच्या संदर्भामध्ये काय काय कसं आहे, इतर एक्झामच्या पॅटर्नमध्ये सुद्धा सांगेल आणि त्यानंतर मी स्वतःच सांगेल, कारण तुम्हाला असं वाटेल की हा त्या काही गोष्टी आम्हाला कळणार पण आहे, परत नंतर कोणते सांगेल किंवा सिलेबस आम्हाला समोर येईल त्यावेळी पण कळेल. पण नाही, आज जर ओरिएंटेशन लेक्चर असेल तर आजच या गोष्टी डोक्यात फिट झाल्या पाहिजे की नेमकं करायचं नाही. कारण की मग आपण ऑब्व्हियसली एखाद्याकडे आवाज पण बघतो की अरे पहिल्या अटेम्प्टमध्ये झालं कसं काय झालं. मी तर साधारणतः ऐकतो की एखाद्या माणसाचं जर बदला घ्यायचं असेल तर त्याच्या माणसाला त्या माणसाच्या व्यक्तीला मुलाला एमपीएससीच्या नादात लावायचं. म्हणजे मी साधारणतः व्हॉट्सअपवरून हा जो टाईप लावला ज्याच्या कोणाचा बदला द्यायचा त्याच्या कोणाला एमपीएससीच्या नादात लावायचं. म्हणजे काय किती निगेटिव्हिटी झाली ना. म्हणजे एमपीएससी बद्दल काही न करणाऱ्यांचं काम म्हणजे एमपीएससी. कोणाला काही येतच नाही आणि आता नोकरी पाणी बंद आता इंग्रजचं भरपूर आहे मला माहितच आहे इकडे येतोय. ऑब्व्हियसली सगळेच त्यांनी त्यामध्ये असे नोकरीने मिळाले येत नाही. मला ऑब्व्हियसली नोकरी होती पण मी डिसिजन हा आधीच घेतला होता म्हणून. तर असं होतं मग ही जी निगेटिव्हिटी पसरली एमपीएससी बद्दल तर ती आपल्या बाबतीत निर्माण नको व्हायला. कारण की जर आपल्या बाबतीत कुणीतरी शंका घेतलं तर मग ऑब्व्हियसली हळूहळू आपला पण तोच ग्रह तयार होतो की अरे 5-6 वर्ष लागतील, खूप वेळ लागेल, यामध्ये तर असंच होत राहणार. बरं यामध्ये आपल्याला असे नंबर शेजारी पडले जे आपण जवळ काय करत बसतो किंवा आपले 5 वर्ष एंट्री पास नाही. मग काय आपल्याला मी सोबत आणि मग आपल्याला कशी काय होतं खूपच कष्ट संघर्ष आणि कष्ट आणि आपण आई गेलं पण असतं संघर्षाचं रात्रंदिवस कष्ट काही नाही. तुम्ही ब्रेन फोकस राहिला डेडिकेटेडली तुम्ही त्या अप्रोच फॉलो केला तर खूप कमी कालावधीत होता. मला नाही आठवत मी रात्र जाऊन कधी अभ्यास केलेला आहे किंवा मी एक्स्ट्राऑर्डिनरी आहे असं सुद्धा नाहीये. माझे मार्क्स आहेत ठीक पण मी उलट तुम्हाला मी सांगेन की माझे मार्क्स जरी चांगले असले तरी मलाही इतका अभ्यास करावा लागला जितके की आर्ट बॅकग्राऊंडचे किंवा इतर कोणीही जे आधी या क्षेत्रामध्ये होतं. एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये जी काही आधी प्रिपरेशन करत होते तेवढे प्रश्न मला 100 पैकी 100 दहावीला नागरिकशास्त्र इतिहास भूगोल जे आपण सोशल सायन्स म्हणतो समाजशास्त्र त्याच्यामध्ये मला बोलायला 100 पैकी 100 होते. गणितामध्ये 150 पैकी 150 तरीही मी सांगू शकते की याला जेवढे कष्ट रिक्वायर आहेत जे काही आपण म्हणतो की प्रिपरेशन जेवढं रिक्वायर आहे इतरांना जेवढं लागेल तेवढंच मलाही लागलं होतं. त्यामुळे मी अजिबात असं म्हणणार नाहीये. त्यामुळे मी लक्षात घ्या तुम्हाला हे इतक्या कमी कालावधीमध्ये का शक्य झालं तर त्याचा रिझन नाही की स्ट्रिक्ट टू द पॉईंट राहिलं पाहिजे. जी काही आपली एक्झाम पॅटर्न आहे सिलेबस आहे तर त्यालाच ते आपण स्ट्रिक्ट राहायला पाहिजे. त्या पद्धतीचे क्वेश्चन पेपर सगळे आपण मिळवायचे. म्हणजे आता तुम्हाला इथे अवेलेबल आहे मार्केटमध्ये की 10,000 असेल 5,000च्या स्वरूपामध्ये क्वेश्चन पेपर अगदी सॉर्ट आउट करून दिले की पॉईंट वाईज या पॉईंटला किती काय आले या पॉईंटला किती आले. आमच्याकडे तर तेच नव्हतं म्हणजे पाठीमागच्या 1-2 वर्षात ते आम्ही स्वतः सॉर्ट आउट केलं. मी तर प्रत्येक क्वेश्चन पेपरचं स्वतः अनालिसिस केलेलं. तर ते हा फरक आहे. मग तो क्वेश्चन पेपर आणि सिलेबस याचा इम्पॉर्टन्स मी सांगत होते तर ते तुम्ही कायम लक्षात ठेवा पूर्ण प्रिपरेशनच्या फेजमध्ये. दुसरं आहे हे झालं एमपीएससी बद्दल राज्यस्तरीय बाबतीत. त्यानंतर येतात पीएसआय एसटीआय असिस्टंट. तर पीएसआय एसटीआय असिस्टंट जे आहे किंवा फॉरेस्ट असू दे तर यांचा सगळ्यांचा पॅटर्न असं असतो की 100 मार्क 100 क्वेश्चन आणि 1 तास. इथं फारच कसं लागतो की एका तासात 60 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन अटेंड करायचे असतात आणि त्याच्यामध्ये 15 साधारण क्वेश्चन हे ऍक्टिव्हचे पण राहतात आणि बाकीचे पार्ट हा जीएसचा असतो. पण या सगळ्यामध्ये तुम्ही जेवढी त्या एक्झामला तुमचा फोकस राहणार आहे तर त्याला जेणेकरून एमपीएससी पूर्ण
पूर्ण सर्कल आहे. असं म्हणजे राज्यसेवेचा जो अभ्यास आहे तर ते पूर्ण सर्कलच आहे. त्याच्यामध्ये सिलेबस जर तुम्ही बघला तर खूप मोठा भाग आहे आणि तुम्ही जर कव्हर कराल तर मग PSI STI असिस्टंट याचा अभाव कव्हर होतो. पण तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी टार्गेट करत राहाल तर हा मोठा गोला कधीच नाही पोहोचणार. आणि मग हळूहळू ज्यावेळी आपला स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागतो त्यावेळी मला हे शक्यच नाही असं म्हणतो. कारण की मग PSI STI मध्ये झालेल्या 1-2 मार्काच्या फेल्युअरना आपण स्वतःला कुठेतरी ते कमी लेखायला लागतो आणि मग वाटतं की हे तर आपल्याला कधीच जमणार नाही. त्यामुळे असा अजिबात नका करू. जे काही आहे वर्षभरात पूर्ण करा नका. तुम्ही जर आपला सगळ्यांनी कॉमर्स आहात तर MPSC मध्ये स्ट्रॅटेजी आपल्या स्ट्रॅटेजीचा जो सेकंड पार्ट आहे तर स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. तर मी माझ्या बाबतीत सांगेल की मी राज्यसेवा म्हणून 2014 पास झाल्यानंतर पूर्ण 14 ते 15च्या प्रीसाठी 14 पण मी अगदी ऑगस्ट मध्ये सुरू केलं स्टडी आणि मग 15च्या याच्यासाठी प्रिपेअर केलं. आवाज खूप चांगला मोठा ठेवला, राज्यसेवा टार्गेट केली पण अनफॉर्च्युनेटली माझी प्री नाही क्रॅक होऊ शकली. मग त्यानंतर मी ठरवलं अभ्यास आहे की कोणी माणूस त्या थोड्या काळासाठी निराश होईल, वाईट वाटेल की यार आपण एवढे प्रयत्न केले होते आणि मग नाही झालं. पण ठीक आहे ना, इथे कुठे आपले ऑप्शन टाकले, ऑप्शन संपले, माझे काही अटेम्प्ट संपले किंवा आता माझ्याशी शक्यच नाही असं नाही ना. ठीक आहे त्या दिवशी थोड्या काळासाठी कारण मी हे सांगते तुम्हाला की इथं कुठे फेल्युअर करत तरी वाटेल तर ती तेवढ्या काळासाठी ठीक आहे. पण मग नंतर 15 ते 16 हा पूर्ण वर्षापर्यंत प्लॅन आखला. साधारणतः एका सब्जेक्ट मला 1 महिना वेळ मिळत होता आणि तो मी पूर्ण युटिलाइज केला. जॉग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल अशा सब्जेक्टसाठी मी क्लास नव्हते लावले कुठे म्हणून किंवा मी सेल्फ स्टडी करत होते. माझ्या केसमध्ये तुम्ही कदाचित ते व्हिडिओ पण पाहिला असेल माझे युट्यूबवर. म्हणजे मला वाटत नव्हतं की मी करू शकते म्हणून. तर मला जर ऑप्शन असता चांगला त्यावेळी मला माहित असतं तर मी नक्की बोलत असतं. कारण मला जे माझं एक होतं ते लवकर अचीव्ह करायचं होतं त्यासाठीचे जे प्रयत्न आहे इकॉनॉमिकल कंडिशन जर आपली चांगली असेल तर लावणं काही हरकत नाही याच मताची मी आहे. आणि कारण आपण एक वेळ कसं राहतो स्ट्रीम मध्ये राहतो तर ते मी मग सेल्फ स्टडी चालू केली. 15ला नाही जमलं म्हटल्यानंतर 16ला अगदी प्रत्येक सब्जेक्ट कोण म्हणून क्लिअर करतात त्या डेप्थला पोहोचले की जॉग्राफी असेल तर नॉर्मलच्या व्हिडिओ पासून स्टेट बोर्डचा कानाकोपरा NCERT GCE जो ऑप्शन माझ्या समोर होता विथ स्टँडर्ड मटेरियल. हे मी का सांगते तर स्टँडर्ड मटेरियल कधी वापरायचे कारण त्याच्यातून तुम्हाला आउटपुट हे 100% मिळणार असतं आज ना उद्या पण ते मिळतं. पण तुम्ही जर 26च्या नगराला लागाल आधीच घेऊन बसाल आणि मग दररोज स्टार्ट कराल पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे काय अर्थ आहे. म्हणजे जॉग्राफी सारखा विषय तुम्हाला इतका इंटरेस्टने शिकण्याचा आहे तुम्हाला कुठं आहे मेन्यूज म्हटलं की क्लिक होणार असं म्हणजे जो काही विदाउट पासपोर्ट आणि व्हिसा जो तुम्ही स्टडी जगभराच्या एका जागेवर बसल्यानं करू शकता अशा इंटरेस्टचा सब्जेक्ट असताना सुद्धा तुम्ही ते न्यूज कमी करावा असता की पश्चिमेकडून पूर्वेकडे पश्चिमेकडून नाही ना का फिरते कशासाठी ती पश्चिमेकडून मग कुठलं मालिकेतील बाकीचं आहे की जे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो असं का होतं. ही किती इंटरेस्टचा पार्ट आहे. आजपर्यंत आपण जे जॉग्राफीचा स्टडी केलेला असतो तेव्हा आपल्याला खरंच मस्त कळलेलं की आपण आता सध्या ज्या ठिकाणी उभा आहोत तर ते कसं पृथ्वी कुठल्या स्थानावरती उभं आहे. तुम्हाला हे माहित असेल पृथ्वीची जर चित्र असेल आपण उभं आहे मग आपण असं म्हणत का नाही. हे सुद्धा प्रश्न इथं पडतो आपल्याला कधी शाळेत पडला असेल तर वेळेस पण नसेल पडला तर आपण आपल्याला पडला पाहिजे असं आपण कसं करू शकतो. जर या स्थानावर असेल तर ती काम आपल्याला वाटते इथं जर ठीक आहे ना बरोबर आहे म्हणून तो पण असेल तर तुम्हाला माणसाशी कधी पडत नाही का पडत नाही. तो इथं बर्फ असेल तर तो हा खाली पडत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या जॉग्राफीतून खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे तुम्हाला शिकता येतं. इकॉनॉमिक्स सारखा सब्जेक्ट सुद्धा मी मिळण्याचे व्हिडिओ त्यानंतर आपल्याला असेल बेसिस असेल या सगळ्यामधून अगदी डिटेल स्टडी केलं. याचा मला फायदा कुठे झाला. 16ची प्री निघली तुम्हाला माहिती नव्हती प्री निघली पण त्याही वेळी सांगते आपल्याला कसं मॅटर करतं एका पॉईंटसाठी मी जास्त लकवरती विश्वास नाही ठेवत कारण की माझं म्हणणं आहे 99% तुमचे एफर्ट्स असतात 1% लकचा पार्ट तोही डिपेंड्स ऑन तुमच्यावर किती आहे म्हणजे तुम्ही किती कष्ट घेतलेले आहे त्याच्यावरतीच. नाहीतर असंच कोण बसला आणि काय तो टाकल्यावर असं काही तर तसं नसतं. तो प्रकार मांडलेच MPSC मध्ये मग ती अनिश्चितता मग माझ्या बाबतीत सगळ्या जगाची दुःख वगैरे ते असं बोलायची जी घटक चालू होती ना तर ते स्वतः प्रयत्न नसतात केले म्हणून झालं असतात. तर मग ते मला असं झालं 130 स्कोर असताना सेकंड की हा फार महाभयंकर प्रकार आहे. मी त्याच्यावरती पण माझं
कशी आपल्यालाच बघा तो काय डायलॉग आहे त्या काय तर तसंच एक फर्स्ट किसी नाही सेकंड किसी लगता है बाबू असं वगैरे तो मस्त होता पण तो खरंच सुटेबल होता म्हणजे मला तसं झालं की 130च्या डायरेक्ट 122 झाले 8 मार्क डायरेक्ट झाले सेकंडकीने आणि 121 कट लागलं होतं म्हणजे एका मार्काने फ्री पास झाली होती तेव्हा पण मी एकदम छान होतो पण अरे वा आपल्या बाबतीत एकाच मार्काने पास झालो म्हणजे किती चांगलं 3 हजार किती उदाहरण होतं इरा सिंगलचं उदाहरण होतं एक मार्काने फ्री पास होत्या अरे मग एका मार्काने फ्री एंटर असून सुद्धा देशात पहिलं होऊ शकतात तर मी महाराष्ट्रात येऊ शकते असं मी स्वतःला मनाला सांगायचं की काही वेळा हा पोलिसपणा सुद्धा गरजेचं असतो मध्ये जे आहे ना तर ते बिलकुल लोकांना करत ना तर तसा त्यांचा प्रकार आहे करायचा गरजेचा असतो कारण की ते आपल्याला नंतर कॉन्फिडन्स देऊन जातो आणि तसंच झालं माझ्या बाबतीत मेन्सची फुल तयारी केली असं अजिबातच नाही ठरवलं की माझी पहिलीच मेन्स आहे काय करू कसं करू जे काही माझं आवडीला रवलेलं होतं तर सगळ्यापर्यंत 3 महिन्यात मी सगळ्याकडे आखला आणि त्या पद्धतीने अभ्यास केला मेन्स मध्ये खूप चांगला स्कोर होता माझा मी मुलींमध्ये जवळजवळ 50-60 मार्क्सच्या लीडला होते आणि मग मला खात्री होती इंटरव्ह्यूचा काय येणार आणि मग ते पुढच्या 2-3 महिन्यात म्हणजे इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा मला काही प्रॉब्लेम नाही चाललाय कारण याचं कारण माझा पाठीमाग आहे याचं कारण आहे माझं ग्रॅज्युएशन बऱ्याचदा प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो तो आहे की तुम्ही इंजिनिअरिंग केलं आणि मग इंजिनिअरिंगची एक सीट वाया का घालवली गव्हर्नमेंट कॉलेजमधून केलंय गव्हर्नमेंट तुमच्यावरती ऑब्व्हियसली खर्च करतात आणि तो का मग तुम्ही वाया घालवला तर माझ्यासाठी मी उत्तर पेक्षा सुद्धा मी तिथं काय ठरवलं होतं त्याचा एक थोडासा किस्सा सांगते ग्रॅज्युएशन मी इंजिनिअरिंग ठरवलं मला ऑप्शन मिळालं असताना मी नांदेड निवडल्याचं रिझन असं होतं की मला थोडंसं घरापासून लांब आणि मग तिथलं काय मस्त मला या पद्धतीचं थोडंसं आवड आहे म्हणून मग मी ऑब्व्हियसली आणि तिथे इलेक्ट्रिकलच फक्त कोरोना इलेक्ट्रॉनिक्स नव्हतं मध्ये आणि मग इकडे माझं इलेक्ट्रॉनिक्सचा सब्जेक्ट असल्यामुळे ते लिंक जोडता आणि मग त्यांच्याला कन्व्हिन्स करून मी नांदेड हा ऑप्शन निवडला तर तिथं मला खूप फायदा झाला म्हणजे माझ्या स्वतःच्या थिंकिंग मधला जो काही बदल असेल थोडाफार तर तो सुद्धा मला तिथं डेव्हलप करता आणि तुम्हाला माहिती श्रीकर परदेशी सरांचं नाव आपण एक कॉलेज म्हणून घेतो प्रिन्सिपल सेट केलेली व्यक्ती म्हणून तर त्यांचं नाव आहे तर मला योगायोगाने ते मी नांदेडमध्ये असताना ते कलेक्टर होते तिथं आणि खूप चांगलं असं योगायोग घेऊन यायचं की त्यांचं आमच्या कॉलेजच्या अटॅचमेंट मधून येणं जाणं असायचं आम्ही अशा ग्रुप ऍक्टिव्हिटी करायचो किंवा कॉलेजमध्ये सोशल ऍक्टिव्हिटी ज्या प्रकारात की मग सारखं त्यांना बोलायचं कॉलेजमध्ये त्यांनी नांदेडमध्ये असताना 5 तारखेला दर महिन्याच्या 5 तारखेला एक वेगवेगळ्या ऑफिसर्सना बोलून ते कार्यक्रम आयोजित करायचे त्याच्यामधून बऱ्याच लोकांच्या ओळखी होत गेल्या आणि मी कॉलेजमध्ये असताना डेडिकेटेड होतं यानंतर एमपीएससी करायचं युपीएससी हा ऑप्शन होता माझ्या समोर त्यामुळे कॅम्पस वगैरे याच्यात न आलं मी इथे काय पर्याय मग हे 4 वर्ष ग्रॅज्युएशनचा तो आपण टेक्निकल स्टडी तर करणार आहे टेक्निकल स्टडी सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये सुद्धा मला डिस्टिंक्शन आहे तर त्या व्यतिरिक्त आपण काय करणार आहोत तर आपला करिक्युलम जो आहे आपलं जी काही प्रोफाईल आहे ती स्ट्रॉंग करायची म्हणून मग नांदेडमध्ये आकाशवाणीमध्ये बऱ्याचदा मी प्रोग्राम केले त्यानंतर 16वे लोकसभा इलेक्शन आहे आपल्याला माहिती तर 16वे लोकसभा इलेक्शन मध्ये मी पार्टिसिपंट होते मी इलेक्शन बूथ वरती प्रेझेंट होते आता तुम्हाला माहित आहे की इतर कुठल्याही व्यक्तीला त्याचे काही असतात तर ठराविक व्यक्तीऐवजी दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला तिथं अलाव नसतं अशा ठिकाणी मग मी काय रोल प्ले केलेला तर आम्ही मधल्या सगळ्यांनी मिळून एक प्रोजेक्ट सादर केला होता त्यावेळी नंतर धीरज कुमार सर म्हणून होते डिरेक्टर तर नांदेडमध्ये तुम्हाला माहिती बरेच आपले पोलिंग बूथ जे असतात ते क्रिमिनल आणि सेमी क्रिमिनल असतात म्हणजे काही मारामाऱ्या वगैरे केसेस जे रजिस्टर केलेले असतात काही तर अशा पोलिंग बूथ जे आहेत तर त्यांचं लाईव्ह कास्ट म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे हा जो कॅमेरा आहे तर तो काही व्हिडिओ शूट करत असेल तर तो आपण सीसीटीव्ही ज्याला म्हणतो तर ते काही वायर्ड कनेक्शन असतं आणि ते वायर्ड कनेक्शन आपल्याला तिथलं तिथे ठराविक ठिकाणी दाखवू शकतं की काय चाललेलं आहे खालचानी वगैरे पण जर तुम्ही खूप दूर वर्षांतरावर असाल तर तिथलं लाईव्ह कास्टिंग कसं काय सादर करणार आता इथं तर सॅटेलाइटचा पर्याय नाही एवढ्यासाठी पण सॅटेलाइटची मदत घेणार नाही मग आम्ही तेच सॅटेलाइट असू दे त्याचा ऑप्शन म्हणून तो इंटरनेट थ्रू तर इंटरनेट थ्रू ज्या काही ठिकाणं आहेत 15-20 ठिकाणं त्या 15-20 ठिकाणांना कलेक्टर एका जागी बसून होते समोरच्या एलसीडी स्क्रीनवर तेव्हा प्रत्येक ग्रुप
दूरवरच्या हालचाली दिसत होते. आणि मग ज्या ठिकाणी काही हालचाली घडून आल्या अशा आक्षेपा आल्या तर तिथं त्याने ऍक्शन जाग्यावर बसून घेतली. हे किती म्हणजे रिड्यूस केलेलं त्यांचं जे एफर्ट्स आहे. तर त्या प्रकारे तसा मी पाठ घेतला होता. त्यानंतर भागावरून इकडा प्रकल्प नदी प्रदूषणाचा जो होता त्याच्यामध्ये 7 दिवस बोटिंग मध्ये राहून गावाकडच्या लोकांना नदीचे रक्षक कोण आहे त्याचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी जे कोणी नदी पात्राच्या जवळचे लोक आहेत अशांना माहिती देणं वगैरे हे किंवा एनएसएसची कोऑर्डिनेटर होती. एनएसएसच्या कोऑर्डिनेशनशिपच्या माध्यमातून ब्लड कॅम्प त्यानंतर आपण रेसिडेन्शियल कॅम्प वगैरे हे जे काही प्रकार आहेत ते सगळ्यांनी जाणून बुजून केले होते. आवर्जून मी त्यामध्ये पार्टिसिपेशन केलं होतं आणि ऑब्व्हियसली तो इंटरेस्ट पण होता म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी मला मदत करत होते की आपण का करायचे. कारण प्रत्यक्ष लोकांशी जेव्हा कनेक्ट होतो त्यावेळी आपल्याला खूप चांगलं कळतं की यात इतकं प्रॉब्लेम आहे. इतकं प्रॉब्लेम आहे त्याच्यावरचं सोल्युशन सुद्धा माहित असेल तर आपल्याला लवकर तिथं पोहोचायचं याची आपल्याला खरी गरज कळते. कारण मग तुम्हाला दुसरी प्रेरणा किती असणार आहे ना. तुम्हाला प्रेरणा इथं काही मी आज बोलते आणि मग खूप इन्स्पिरेशन वाटलं एकदम भारी वाटलं आणि रात्र दिवस विचार केला आणि 2 दिवस पेटून आपला अभ्यास केला आणि 3ऱ्या दिवशी बोल असं नाही होत ना. की मग त्याच्यासाठी जे इन्स्पिरेशन असतं ते आतून यायला पाहिजे. हे ठीक आहे म्हणजे त्यासाठी मजबूत काही बाहेरचं जे इन्स्पिरेशन असतं ते थोड्या काळासाठी टिकतं. एखादं पुस्तक वाचून मूवी क्लिप बघून मूवीची क्लिप वाचली एखादी इन्स्पिरेशन किंवा अशा कोणाच्या तरी व्हिडिओ मधून तर हे थोड्या काळासाठी असू शकतं. जे काही रिअल इन्स्पिरेशन कारण आपली एक्झाम काही महिन्याभराच्या 2 महिन्याच्या कालावधीत नाही. आपली एक्झामची जी प्रोसेस आहे वर्षभराची प्रोसेस आहे. परत तापाला जर पहिलं तर परत नेक्स्ट इयरचं चक्र आहे. एवढ्या लॉंग पिरियडसाठी जर आपल्याला सस्टेन राहायचं असेल तेवढ्याच जोमानं दररोज अभ्यास करायचा असेल तेवढंच वेल फोकस राहायचं असेल तर त्यासाठी काय गरजेचं असतं की आपली प्रेरणा असू शकते. ती प्रेरणा काय असू शकते प्रत्येकाची वेगवेगळी. मला हे वाटत होतं की मी जे जाणले मी कुठे जे बघितले त्याच्यावरती मला त्या प्रॉब्लेम पण नाही ते सोल्युशन सुद्धा नाही. मग ते प्रशासनात येणं माझ्यासाठी जो प्लॅटफॉर्म आहे तिथं पोहोचलं पाहिजे ते गरजेचं आहे. कारण आपण बघतो समाजामध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये खूप कमी मुलांना संधी मिळते. कारण मी आवर्जून मेन्शन करते कारण की इथं मुलांना सांगितलं घरच्यांना डिसिजन ऐकलं ठीक आहे बाबा कळतं तर करू दे म्हणून पण मुलींना एवढं सोपं नसतं. सांगितलं तरी ती कन्व्हिन्स करणं असतं. त्यानंतर इथे येऊन पैसे लावून आपल्याला जेवढं ऍडमिशन घेऊन इथे अभ्यासाला सुरुवात करायची त्याच्यासाठीच वेगळं कन्व्हिन्स कर आणि मग तो जो काही डिसिजन घेतला असतो त्याला पूर्ण करण्यासाठीची जी धडपड असते तर ती असून त्याचं टेन्शन म्हणजे जेव्हा मोठ्या टेन्शन मधून जेव्हा वाढतात त्यावेळी खरंच आपली जर गरज आहे नाही तर आपण लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. समाजामध्ये कुठली स्त्री सुरक्षित असेल तर ती महिला अधिकारी जी आहे तर तीच सुरक्षित असते असं मला जास्त वाटतं. आणि म्हणून तर मी तर पोलीस प्रशासन त्यासाठीच खरं तर निवडलं की आपल्याला जर वाटतंय जे दिसतंय चुकीचं घडतंय समोर त्याच्यावरती जो ऑप्शन आहे तो आपण क्रिएट करू शकतो. इतकी धडपड असली पाहिजे की तिथं लवकरात लवकर पोहोचलंच पाहिजे. मग कुठलंच मॅटर करत नाही दुसरे कुठलंच डिस्ट्रॅक्शन मॅटर करत नाही. मग त्यामध्ये एमपीएससीला सगळ्यात सुरुवातीचं डिस्ट्रॅक्शन कुठलं असू शकतं एनिवेज मोबाईलचा अभ्यास आहे. मोबाईलचं तर डिस्ट्रॅक्शन आहे पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे याच्या नादीला त्याच्या नादीला मी रिअल कारण का सांगते माहितीये का आपल्याला वाटू शकते की ही पुढे जाऊन असं कसं सांगू शकते तेवढ्या प्रायव्हेट गोष्टी पर्सनल नाही पाहिजे माझी मी काय करायचं मी कधी काय करायचं हे मी ठरवणार पण नाही तसं नाही ना की आपण जेव्हा हे करायला चूज करतो कुणाला डिसिजन आहे स्वतःच आहे बरोबर. तुम्ही कोणाला करायचंय स्वतःलाच लवकर कारण की तुम्ही ठरवलं तर एमपीएससी लगेच तुम्हाला पोहोच देईल असं नाही ना तुम्हाला मित्रांना पोहोचायचं. मग इथल्या मुलाला मार्गाची प्रयोग करायची नाही की पुढं करते तो मागं करतोय नाही बिलकुल असं नाही झालं पाहिजे. कारण मी रिअलिस्टिक सांगते कंडिशन जेवढी मी लायब्ररी स्वतः 2 वर्षात असलेली होती त्यावेळी मला दिसायचं की आणि मला असं वाटतं माझ्या जवळ असतं मी जाऊन कानाला घेऊन सांगतात नको ही वेळ नाही. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते ना मी अजिबातच महत्वाची नाही या गोष्टी आयुष्यामध्ये असल्या नसल्या पाहिजे. ऑब्व्हियसली तू प्रत्येकाचा डिसिजन आहे स्वतःचा ते ठरवायचा आणि ते काय करायचं ते त्याच करायचं पण कधी करायचं हे मी नक्की सांगू शकते. कारण मला आलेल्या अनुभवामधून मी नक्कीच एवढं मी शेअर करू शकते की इथं तुम्ही उमरा मारण्याच्या प्रयोगामध्ये अडकूच नका. जर कोणाचं कॉलेज येईपर्यंत असेल तर ठीक आहे का तर त्याच्यानंतरचा जो काही इथं आलेला असतो ते आधीच्या नंतर आपण इथं आलेलो असतो त्यावेळी एक डिसिजन ठरवून आलेलं असतं मॅच्युरिटी फेज आपली त्यावेळी घातलेली असते आणि मग इथं आलेलं असतो. मग हे फक्त करिअर फोकस राहिलेलं असतं पण या करिअर फोकसच्या 3 मध्ये जर तुम्ही अशा गोष्टी कराल तर मात्र अवघड आहे. कारण की तुम्हाला माहिती
केली, सुरुवातीची डिस्ट्रॅक्शन पेजची जी काही वर्ष तुम्ही यामध्ये जर इन्व्हेस्ट केली रादर दॅन तुम्ही आपल्या अभ्यासाकडे घालवायचे त्याशिवाय, तर मग खूपच अवघड होतं. घरचे पैसे पाठवतात, तुमचं आपलं चाललंय काही, तर कसं होईल ना, शक्यच नाही ना. म्हणून मला खरंच आहे म्हणजे तुम्हाला माझी कळकळीशीच विनंती असेल, कारण माझा एकच पर्याय आहे, इतर लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचायचं. प्रत्येक जण आता तुम्हाला बघितलं असेल, काही जण सिव्हिल कॅन्डिडेट सगळे झाले आहेत निवांत. मी इथं सुद्धा लेक्चर घेते, त्यानंतर मला जेवढे अप्रोच होतात त्या सगळ्यांना मी भेटायला जाते, कुठेही असू दे. तर हे मला की मला जे बनवलं ते जर एखाद्या मला माझी प्रेरणा सांगायची नाही, माझी सक्सेस स्टोरी सांगायची अजिबातच नाही, ती प्रत्येक जणच होणार आहे. सक्सेस स्टोरी माझी सेपरेट असते आणि मी अजिबातच म्हणत नाही की मी फार कष्टातनं दिवस काढले आणि माझे फारच वाईट असतं, त्याचं मला भांडवल पण करायचं नाही. मला जे माझं कष्ट होतं ते वेगळ्या अर्थानं होतं. प्रत्येकाचं कष्ट असतंच, ते कशा पद्धतीनं कुणाला इकॉनॉमिकल असतं, कुणाची घरची परिस्थिती ऑब्वियस आहे, घरची परिस्थिती ज्यावेळी खराब असेल त्यावेळी कष्टानं दिवस काढून ज्यावेळी त्याच्या पदापर्यंत पोहोचतो त्याला सण होतं, त्या बाबतीत डाऊट नाही. पण मग मला ते नव्हतं, पण मग स्वतःचा संघर्ष असतोच ना की माझा डिसिजन मला लवकर पूर्ण करायचं असेल तर म्हणून त्यांनी दर महिन्याच्या फोन करायचे की मला पैसे पाठवा. एक लहान माणूस प्रमाणात वर्ष आपलं 23-24 असताना आपण पैसे मागतोय, एवढं चांगल्या वेल सेटल ग्रॅज्युएशन करून चांगल्या ऑटोनॉमस कॉलेजमधून करून, तर ते मला सांगतं ना ते माझ्यासाठी आहे की बस झाली उद्विग्नता असायची. म्हणजे माझी प्रेरणा एका दृष्टीने उद्विग्नता असायची, या फीजमधून मला लवकरात बाहेर पडायचंय. म्हणूनच ते मी पेटून उठायचे म्हणणं किंवा जे काही आहे ते लवकरात लवकर आपल्याला हे करायचंय. म्हणून मी सांगते की प्रत्येकाचं जे काही आहे हे ड्रीम ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील, त्याच्यासाठी कसं जास्तीत जास्त फोकस राहता येईल तेवढं व्हा. आणि आज जर ठरवलं नसेल ना तर मनाची कुठलीही गुंतवणूक करण्यापेक्षा मी सांगेन की फोकस राहण्याची गुंतवणूक वाढतात. अजिबात कुठलंही डिस्ट्रॅक्शन माझ्या समोर येऊन ठेवलं तरी मला जे करायचंय ते केल्यानंतर मग त्या डिस्ट्रॅक्शनला काय करायचं आणि काय, पण सगळं नाही कोणीच नाही. आणि आपल्या आयुष्यातले डिसिजन आपण जसं घेत असतो तेव्हा पुढल्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करणार आणि नाही करणार हे आपणच ठरवत असतो. कोणाला अलाव करायचं कोणाला नाही करायचं हे नकळत का होईना किंवा कळत का होईना तो आपलाच डिसिजन असतो. तेव्हा कधीही कुणाला ब्लेम नाही करायचं. आपल्याशी आपण कुणावर नाही बोलायचं, परिस्थितीवर नाही, ह्या व्यक्तीवर नाही, त्या व्यक्तीवर नाही, कधीच नाही. तर तुम्ही आता फ्रेश माइंडेड आहात, तुम्हाला अजून कुठलाही पास्ट नाहीये. पास्ट इन द सेन्स एक्झामच्या बाबतीमधला पास नाहीये की ही प्रीट होईल किंवा ती प्रीट होईल, एक मार्क आणि गेलं 2 मार्क, हा नाही, हा पास सोबत नाही. ज्यावेळी हा पास सोबत असेल त्यावेळी कदाचित तुम्ही इतरांना ब्लेम करायला जा, तर ते नाही म्हटलं पाहिजे आपल्याकडून. आपल्याला तुम्ही आपल्या सुचून ते स्वतःच, कारण ऑपरेशनला वाटा नसते, ते कधीही दुसऱ्याला बोलायचं नसतं आणि यश मात्र सगळ्यांना शेअर करायचं असतं, कारण त्याच्यातून कोणाला तरी स्टार्ट मिळाला. म्हणूनच मी सांगितलं माझ्या सक्सेस स्टोरी सांगण्यात मला दिव्यता वाटत नाही. मला वाटतं की त्यामुळे कोणाला तरी एखादी गोष्ट रिलेट झाली की हा हे आपल्यासारखं आहे, मी या भागात इव्हन एखाद्या पण होऊ शकतं त्याने मी या भागातली आहे आणि माझ्या गावात दिसते तर मी माझ्या तालुक्यातील पहिली डिवाय असते, तर ते लोकांना पण आवडतात. म्हणजे तो मला तो ज्या एका मी कार्यक्रमामध्ये गेलते की खूप मोठ्या जातीच्या की तालुक्याला पहिली डिवाय असते मिळालं. मी म्हणजे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट ऑब्विसच नाहीये. इतकी वर्ष मी एमपीएससीचं क्षेत्र जग दुसरीकडे घेणार होते आणि आपण अजून निवडायची गोष्ट आहे का, बिलकुलच नाही ना. की याच्या आधी जर कुणीतरी करायला पाहिजे तर मी त्यांनी केलं तर तिथून या क्षेत्रामध्ये आणि करायला सुरुवात करा. तर ती आपल्याला कसं असलं पाहिजे. तर मला या बाबतीमध्ये मला अब्राहम गोष्ट काय आठवते की मी हे सगळं का करते, ती गोष्ट माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशनल आहे. त्याच्यामध्ये असं होतं बघा की अब्राहम लिंकन म्हणायचे मी जे काही करतो ते माझ्या स्वार्थासाठी करतो, मी परमार्थाच्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवत नाही, मी त्याच्यामध्ये घडत पण नाही. जे मार्ग असतं ते सगळं स्वार्थासाठी असतं. असं म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं का अब्राहम लिंकन तेवढा ग्रेट माणूस एवढा पूर्ण देशासाठी लढणार, म्हणजे देशात एक प्राईम प्रिन्सिपल सेट असणारा, आणि मग तो असं म्हणतो की मी सगळं स्वार्थासाठी करतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडला. एके दिवशी काय झालं की ते रोडवरून जात असताना एक समोर बाजूला चिखल होता आणि त्या चिखलात एक कुत्रं अडकलं होतं. असंच एकदम बरोबर होतं, लिंकायचा बाहेर प्रयत्न करत होतं. लिंकन तिथून जात असताना त्यांनी पाहिलं की ते अरे यार बाहेर यायचा प्रयत्न करतंय आणि खूप प्रयत्न केल्यानं सुद्धा ते बाहेर येऊ शकत नाही. त्यांनी इकडे पाहिलं आणि मग नंतर त्याला हळूच त्या चिखलातून बाहेर काढलं. एक बाजूला प्रवास जात होता ते सगळं ऑब्झर्व करत होता, कारण की त्यांना माहित होतं की लिंकन
त्यांनी काय म्हटलेलं आहे याच्या आधी, मी सगळं जे करतो ते स्वार्थासाठी. म्हणून मला प्रश्नच पडला की ह्या पुतळ्याला वाचवण्यामध्ये तुमचा काय स्वार्थ आला तेव्हा, म्हणजे हा माणूस प्रमाणात करतो पण सगळ्यांच्या समोर खोटं बोलतो. म्हणून ते गेले आणि लिंकनला विचारलं की तुम्ही तर म्हटलं होतं की सगळं जे करता ते स्वार्थासाठी, मला विचार काय आला. तर त्यांनी खूप शांत शब्दाने उत्तर दिलं, हे बघ, जर त्या कुत्र्याला आता मी बघितलं की तो बाहेर निघण्याचा खूप प्रयत्न करत असताना सुद्धा निघला जात नव्हता, अशा वेळी मी बघून पुढे निघून गेला असतो तर मला आज रात्री बिलकुलच झोप नसते. कारण की मला सगळं ते चित्र समोर दिसलं असतं तर माझं म्हणून कापायला झालं असतं आणि मी झोपू नसतो शकलो. म्हणून मी त्याला बाहेर काढलं, म्हणजे मी आज रात्री निवांत शांततेनं सुखाची झोप घेईन. आणि हा माझा स्वार्थ होता की मी सुखाची झोप घेईन. तसं तुम्हाला कदाचित हे आठवतं का की मागणी आहे या बाबतीमध्ये सगळ्यांशी मिसळला किंवा सगळ्यांना जे माझं काही बोलून दाखवणं, तर ते या आठवण वाटतं की मला यातून आनंद मिळतो. सरांनी पण मला सांगितलं तुम्ही लेक्चर ऑब्वियसली घेऊ शकता, माझ्या मनात सब्जेक्ट मूवी आणि टीचिंग, ते पण टीचिंग का एखादं मला आवडलं तर ते आपण जर मी जे काही शिकले समजवता आलं तर तुम्हाला चांगलं वाटतं. म्हणून असं पण एक स्वागत आहे की मला सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळतं की मी असं सगळ्यांशी इंटरॅक्शन करू. तर मी या बाबतीमध्ये झालं. त्यानंतर तुम्हाला मला वाटेल की ह्या ज्या पॅटर्न बद्दल एमपीएससी मध्ये सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट येणाऱ्या छोट्या छोट्या एक्झाम. तुम्ही म्हणतात, तुम्ही म्हणाल की सांगितलं तसं की राज्यसभेला टार्गेट करा, मग मधले एक्झाम द्यायचे की नाही द्यायच्या, कारण की परीक्षेमध्ये जो काही तिथलं जे वातावरण असतं तर ते ऑब्विसली तुम्ही इथे कितीही टेस्ट सोडवा किंवा स्वतः वैयक्तिकरित्या प्रश्न सोडवा याच्यापेक्षा ते खूप वेगळे असतं. तिथं अगदी गोळा करण्यापासून कशा पद्धतीने ते गोळा भरले जातात इथपासून शेवटच्या क्षणापर्यंत पेपर कसे जमा करायचे, ते कशी कागदपत्रे पाडायची इथपर्यंत सगळी प्रोसेसची तुम्ही फॅमिलियर व्हावं. याच्यासाठी तुम्ही येणाऱ्या सगळ्या एक्झामला अपिअर व्हायचं. आणि सुरुवातीच्या वेळेला रिझल्ट नाही येणार, म्हणजे बऱ्याच जणांना मी आताच सांगते मागील 15 मध्ये कुठलीही प्री पास नव्हते. त्याचं रिझल्ट असं होतं की एमपीएससी जोपर्यंत तुमचं नाव काय येत नाही, तुम्हाला त्या सब्जेक्टची डेप्थ येत नाही किंवा तुम्ही क्वालिफाय होत नाही की वाय शुड एमपीएससी सिलेक्ट केलं, तुम्हाला का सिलेक्ट करणार याचं उत्तर एमपीएससीला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सिलेक्ट नाही होत. आणि ते कधी होईल की आपला अभ्यासाचा जो आवाज आहे तो वाढला, आपली जेवढी अभ्यासामधली पद वाढते तेव्हा आपली एमपीएससी तुम्हाला सिलेक्ट करायलाच बसलेली आहे, तिथे तुम्हाला रिजेक्ट नाही करायला बसली, सिलेक्ट करायला बसलेली आहे. म्हणून पण तुम्हाला येणाऱ्या जर एक्झाम मध्ये फेल्युअर आलं तर कदाचित वाटून घेऊन आणा की म्हणून काय होतं माझ्या बाबतीत वगैरे निराश नका हो, कारण की तुमचा रिझल्ट येणारच आहे ऑब्वियस. फक्त तुम्ही बेल फोकस राहा. जे काही तुमचे क्वेश्चन पेपर, सिलेबस आणि दररोजचा अभ्यास आणि लेक्चरच्या बाबतीमध्ये मी पहिल्या दिवशी इथं आलेला त्या दिवशी लेक्चर हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांना सांगितलं हे बघा, तुम्ही जे काही कॉलेज लाईफ आहे एन्जॉय केला असेल नसेल मला त्याच्याशी काही घेणं नाही, केला असेल तर गेल्यामुळे नसेल तर त्याची खंत करून करायची म्हणून मी दिवस अजिबात नाही. एक काही कॉलेज लाईफ होती जी तुमच्या हातामध्ये होती, तुम्ही एन्जॉय केला असेल तिथं सोडा, इथं जाऊन ते प्रयोग करायचे नाही. कॉलेज लाईफच्या एन्जॉयमेंटचे पिरियड इथं एन्जॉय नाही करायची. इथलं जर मतं आपल्याला तो ऑब्वियस असतो मागून त्यांच्या बाजूला आपल्या जे कॉलेजची जी काही प्रथा असते इथं नाही करायची, इथं पहिल्यापासूनच घडल्या गेल्या पाहिजे. कारण हे वेगळं आहे ना, कॉलेजपेक्षा पूर्ण वेगळं आहे. इथं काही तुम्ही 2-3 वर्ष अभ्यास करता त्यामुळे कोणी डिग्री देणार नाही, ऑब्वियस आहे. तुम्ही कुठलं ग्रॅज्युएशन केलं हे सुद्धा होऊन जातात, कारण की तुमच्या अभ्यासाची जी प्रगती इतरांसमोर दिसते त्यावेळेस मग तुम्ही मॅटर करत नाही की तुम्ही आर्ट्स आहात ते तुम्ही इंजिनिअरिंग आहात का डॉक्टर आहात, काहीच नाही. तुमचं इथलं आउटपुट काय आहे त्याच्यावरती ते सगळं डिपेंड करतं. म्हणून बिलकुलच तुम्ही कुठलाही निर्णय मनात ठेवू नका. कदाचित असू शकतो की एखाद्याला लिहिलं तर मी मला सांगेल हा सगळा त्रास आहे मी कसा करू शकेल किंवा निगड असेल तर बऱ्याच जणांना निगड असतो. मनामध्ये कुठलाही निगड ठेवू नका. जो काही आहे तो आपला पास्ट आहे, इथून जे घडेल ते सगळे आपल्या हातात असेल आणि ते आपल्या हातात कशा पद्धतीने करायचंय किती चांगल्या पद्धतीने करायचंय. कारण बघा अभ्यासाचा जो पॅटर्न आहे सध्याचा तर तो अजिबात ट्रेडिशनल नाही राहिलेला. म्हणजे पहिली ती पुस्तकं आपली दिवसभर येतली आणि आउटपुट मिळेल अशी अपेक्षाच नाही करायची एक्झाम कडून. कारण की त्यांना काही तुम्हाला ग्रॅज्युएशन मधला कुठली तरी डिग्री द्यायची असं नाही ना, त्यांना अधिकारी सिलेक्ट करायचं आहे. मग अधिकारी काही फक्त 4 पुस्तकावरून होणार नाही ना, तर सगळ्या बाजूला पाहून सुद्धा पण निघालेलं पाहिजे. आणि म्हणून मग तुम्हाला या ट्रेडिशनल पॅटर्न ठराविक पुस्तकं याच्या बाहेर जाऊन स्वतःच इनपुट घालावे लागेल. म्हणजे मला कमी पहिल्याच मील्स मध्ये का सक्सेस नाही आलं याचं रिझन होतं की मी माझं जे इनपुट आहे ते खूप वाढवलं होतं, तो रेशो खूप वाढवला
होता. मग ते अगदी छोट्या छोट्या गोष्टी नसते. त्याचं एक उदाहरण सांगते की प्रधानमंत्री नावाची सिरियल तुम्ही कदाचित ऐकली असेल, तर ऐकली असेल आणि नसेल तर आता ऐकली. तर याच्यावरती जास्त स्ट्रेस द्या की ही जी सिरियल आहे 26 एपिसोड आहे त्याचे स्वातंत्र्यानंतरचा आजपर्यंतचा भारत कसा घडला याचा पूर्ण आयोगा त्याच्यामध्ये मांडलेला आहे. नाट्य स्वरूपामध्ये तुम्हाला ती व्यक्ती सुद्धा मी म्हणजे थोडंसं सादरीकरण केलेलं आहे आणि खूप चांगली माहिती आहे. राज्यसभा टीव्हीवरची लोकसभा टीव्हीवरती गाजलेली ही एबीपी माझानं सुद्धा त्याची मराठीमध्ये रूपांतरित केलेलं हे मालिका तुम्ही 26 एपिसोडची नक्की बघायला सुरुवात करा. आजपासूनच राज्यसेवा असेल तर तुम्हाला नक्कीच इतर कुठलीही एक्झाम असू दे तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा एक लॉजिक डेव्हलप करण्यासाठी ते खूप महत्वाचे आहे. आता वही पेन घेऊनच बसा, महत्वाचे पॉईंट त्याच्यामध्ये नोट डाऊन करा. कधीच इथं आल्यावर लाईट की वाचतो वाचतो जाताना बघतो आताच करतो नंतरच करतो असं नाही. इच पुढील मोमेंट आपलं सिन्सिअर पाहिजे. मी अजिबात सुद्धा म्हणणार नाही की तुमच्या तोंडावरती गाळा लागलेली पाहिजे अभ्यास करता. नाही, शेजारी गेलं तर नाही एमपीएससी करतो काय करता आपल्या लोकांना वाटतो देऊ नका. आपण असा प्रयत्न करायला पाहिजे निवांत एकदम. पण अभ्यासाला एकदा टेन्शन बसले ना की तो पुस्तक आणि हे बस याच्या व्यतिरिक्त तुम्ही आता आहे मला त्याचं घेणं देणं नाही. माझ्या काही तुमचा स्टॅमिना असेल 1-2 तास असेल 3 तास असेल तर सगळा वेळ तुमचा अभ्यासामध्ये घालवा. इतर तुम्हाला सगळ्यांना तुमची एखादी हॉबी असेल तर ती हॉबी सुद्धा तुम्ही बघायला, कारण ते कसं असतं त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो आणि मग तुम्हाला परत अभ्यासासाठी अजून एक चांगलं इन्स्पिरेशन मिळतं. म्हणजे मला मूवीच्या बाबतीमध्ये मी नेमकं सांगेन की मला आनंद कसा मिळायचा तर मी एखादा चित्रपट पाहायला घ्यायचे आधी तर त्याचं कधी वाचलेलं असेल काय आहे त्याच्यावरती कशा पद्धतीनं ते जर माहीत नसेल मी तो घेतला तर 2 तास अभ्यासाचे घातले ते जर मूवी चांगला असेल तर मला इन्स्पिरेशन मिळायचे की पुढचे 4 तास चांगला अभ्यास व्हायचा. तर मूवी चांगला असेल मूवी जर भाग निघाला तर असं वाटायचं की 2 तास पाण्यात गेले बघायचे ना मी तर वाईट मूवी गेला आणि मग ते 2 तास पाण्यात गेले त्या टेन्शन परत 4 तास आले. म्हणजे दोन्ही बाजूनी मला ते चांगलाच फायदा व्हायचा म्हणून मी त्या पद्धतीनं. त्यामुळे तुमची जी काही हॉबी असेल तर ती करता या काळामध्ये, कारण की आपली एक्झाम प्रोसेस लॉंग आहे. तुम्हाला सस्टेन राहण्यासाठी चांगलं एनर्जेटिक राहण्यासाठी हे महत्वाचं आहे कारण ते गरजेचंच आहे. दुसरी फेज मध्ये तुम्हाला वाटणारी गोष्ट म्हणजे आपल्याला बोलणार पण काही काळानंतर हेल्थचे प्रॉब्लेम चालू होते. तुम्ही ज्यावेळी अभ्यास कारण की आपल्याला सवय नसते एवढ्या अभ्यास करायची तर इंटरव्ह्यूमध्ये तर माहीत नाही तासभर सुद्धा जागेवर बसलेलं असतं कोणी. तर अशा वेळी तुम्ही ज्यावेळी अभ्यासाची अभ्यासाला बसा किंवा इतर लेक्चर असेल ह्याच्यामध्ये तर आपल्याला बसण्याची जी फ्रेंड्स खूप आहे यामध्ये हेल्थचे खूप प्रॉब्लेम चालू होतात. बऱ्याच जणांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम किंवा इतर कुठलेही प्रॉब्लेम खूप प्रकारचे प्रॉब्लेम्स वाटतात. त्यामुळे तुमची हॉबी जर स्पोर्ट टाईपची असेल तर ते नक्कीच त्याचा आपला वापर करून घ्या. 1-2 तास खेळायला जा आठवड्यातून तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा जा किंवा काही दुसरा कुठलाही खेळ असू देत किंवा पण आरोग्य जपलंच पाहिजे. ह्यांची जे प्रॅक्टिस आपल्याला आहे ते सगळे व्यवस्थित मेंटेन झाले पाहिजे. खाण्याची सुद्धा वेळ आहे तर मी या छोट्या छोट्या गोष्टी का सांगते कदाचित कोणी सांगते नाही सांगते पण परत तुम्हाला जर फेस आली समोर आली तर मग वाटेल की हे काय माझ्या बाबतीत होते. ते बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये हा आपल्या एक्झाम पॅटर्नच आहे की ते तेच लाभले आपल्याला की आरोग्याचे प्रॉब्लेम चालवतात. तर ते म्हणून मी सांगते की जी काही जेवणाची वेळ असते झोपेची वेळ म्हणजे मला पण विचारले की तुमचं शेड्यूल काय असायचं दिवसातनं बऱ्याचदा विचार तर माझं शेड्यूल काय असायचं म्हणजे कसे सांगायचे सकाळी 7ला लायब्ररी 8:30ला नाश्ता 12ला जेवण 2 वाजता झोप 4 वाजता चहा आणि परत 10 वाजता झोप. मग म्हणजे अभ्यास प्रकार कुठे झाला नाही तर मी म्हणायचे हे सोडून सर्व अभ्यासच होता ना. मग ते तुम्ही हे ह्या वेळा महत्वाचे कारण बाकीच्या वेळेत तो अभ्यासच करणार आहे म्हणून सांगतात की असं सांगितलं पर्यंत राहावा पाहिजे. अभ्यास कुठे आला तर त्याचा अभ्यासच झाला बाकी तुझा मला तो अभ्यासच झाला कारण ह्या वेळा महत्वाचे. कुठलीही जेवणाची वेळ असू दे झोपायची वेळ असू दे ही सेट असली पाहिजे. परीक्षेच्या आदल्या दिवशी मी 10 वाजता झोपलेली असायची त्यामुळं हे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. पण आपला पूर्ण फोकस जो आहे तर तो आपल्या अभ्यासावरतीच राहायला पाहिजे. सिरियस राहून अभ्यास करण्यापेक्षा सिन्सिअरली अभ्यास करा असं मी सांगितलं. त्याच्याही आधी सांगितलं की कुठलाही अभ्यास करताना तुम्ही ते भारत ज्ञानार्थी व्हायचं पीएचडी करायचं सुरुवातीच्या फेजमध्ये खरंच करायला होतं. आपण मोठा बनवायला लागतो. आज शेतकरी सण 3-4 पेपर काढले वाचलं
फेसबुकवरती पोस्ट टाकली, कोणाला कमेंट करत बसलं आणि मग त्याची परत रिप्लाय आला की नाही चेक करतो. मग त्याला एखादा प्रक्षोभ रिप्लाय असेल तर आपला अजून त्याच्यापेक्षा प्रक्षोभ, मग याच्यामध्ये दिवस निघून जातो. तर असं नाही झालं पाहिजे. इथं मात्र खरंच मी सांगते, कारण ही गोष्ट खूपच इम्पॉर्टंट आहे. बरेच जण एमपीएससी करणाऱ्या कार्यकर्त्याला काय वाटतं की आपण कार्यकर्ताच आहोत आणि मग आपली मतं इतरांपेक्षा वेगळी असली पाहिजे, खूप ठाम असली पाहिजे, आपल्याला 4 चौघांपुढे बोलता आलं पाहिजे या विषयावरती. नाही, आपली एक्झाम करताना रिक्वायरच करत नाही. आपण जर युपीएससी टाईप मध्ये अभ्यास करत असतो तर तिथं आपल्याला लिहायचं आहे, काहीतरी मांडायचं, त्यावेळी तुमचे विचार आहे. पण इथं काय शेतकरी संप योग्य का योग्य, अयोग्य अयोग्य, वरील दोन योग्य, वरील खाली वरील पैकी येते, असा प्रश्न तरी एमपीएससी विचारू शकेल का? त्यांचे सगळे प्रश्न वेगळे आहेत. त्याच्यामध्ये मतं जी आहेत ती कधीच घेतली जात नाही. कुठे घेतली जातात तर इंटरव्ह्यूच्या फेजमध्ये घेतली जातात. त्यामुळे आणि इंटरव्ह्यूच्या फेजमध्ये मी फेस केला इंटरव्ह्यू सांगते की तो किती मतं विचारतात, ते किती इश्यू विचारतात, तर ते किती 10-15 दिवसात इश्यू विचारतात. कारण की ती काही बसलेली तिथं जे इंटरव्ह्यू असतात, जे काही पॅनल मेंबर असतील ते काही 2 वर्षासाठी मग सांगे मध्ये काय झालं होतं असं नाही विचारू शकत. जे काही त्या काळात असेल घडलेलं त्याच्यावरतीच मतं साधारणतः विचारतात. आणि म्हणून आतापासून तुम्ही मतं बनवणं, त्याच्यासाठी 2-3 तास पेपरमध्ये बेस करणं, मग सकाळी वाचतोस, मग पुढारीच घे करून पण असं नाही. एक पेपर सेट करा किंवा माटा व्यवस्थित वाचता, याच्यासाठी सुरुवातीच्या फेजमध्ये थोडंसं आणि बातम्या वाचा. जास्त आग्रहिकांच्या भानगडीत पण नका. आग्रहिक जरी वाचायचे असतील तर ते कशासाठी वाचा? आपल्याला प्रीचा जो पेपर आहे सिसॅटचा, तर सिसॅटच्या पेपरसाठी आपल्याला म्हणता असतात बरोबर. जो काही पॅसेज असतो तो पॅसेज वाचून त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे असतात. याच्यासाठी तुमचं टाइम स्पीड जे आहे तर त्याचा रिडिंग स्पीड वाढला पाहिजे. आणि रिडिंग स्पीड वाढवायचं असेल तर ते मग आपण पेपरवर करू शकतो. कारण पुस्तक घेतले खर रजनीकांत आले असं नाही ना, आपल्या पेपरवर लक्षात राहिलं पाहिजे. त्यामुळे पुस्तकात प्रयोग नाही करायचे. रजनीकांतवरती केली तर करू शकते ना, कारण की त्याला भावच लक्षात करायला पाहिजे म्हणून त्याचा प्रश्न देणार आहे असं नाही. त्यामुळं तो एक तुम्हाला रिडिंग स्पीड वाढवण्यासाठी किंवा त्याचा आकलन होत एखाद्या पॅसेजचं हे करण्यासाठी म्हणून ते पेपरवरती तो प्रयोग करायचा. इतर तुम्ही जास्त वेळ त्याच्यामध्ये घालवू नका. आणि बाकी जे काही अभ्यासाची जी काही पद्धत आहे ती स्वतःची वेल सेटल असावी. जो काही तुमचा अभ्यासाचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये प्लॅनिंग खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही इच अँड डे प्लॅनिंगच अभ्यास केला पाहिजे. लायब्ररी गेला आणि रँडम पुस्तक काढून वाचत बसले असं कधीच होऊ देऊ नका. कृपया सांगते, कारण की कसं होतं, एक मुलगा माझ्याकडे आला विचारला की मॅडम मी असं करतोय 2-3 वर्ष झाला अभ्यास करतोय, तुमचा आउटपुटच येणं झालंय, मग काय करू? मी म्हटलं तू अभ्यास कसा करतोस मला सांग. तर म्हटलं की काय होतंय बघा, मी जातोय असं लायब्ररीत आणि पुस्तक वाचून घेतोय इतिहासाचं आणि थोड्या वेळा लक्षात राहते मागं राहिले आणि मग काय करू? मी परत आणि मग पॉलिटिकल पुस्तक घेऊन येते ते वाचते. त्याला लक्षात येतं की 4 दिवस परीक्षेला भूगोल काय वाचत आहे आणि मग मी ती पण घेऊन येते. आणि असं मी दुसरं 2-3 चक्रा मारतो आणि मी तिथंच गणतोय त्याच्यापेक्षा काही नाही. तर जे काही तुमचा अभ्यासाचा पॅटर्न आहे तसं एक असला पाहिजे. इच्छा करते प्लॅनिंगच अभ्यास झाला पाहिजे. मग तो प्लॅनिंग कसं करा ना, मी नाही नक्की कुठलं प्लॅनिंग परफेक्ट आहे. मी कसं तुम्हाला सांगतो, मग मी नव्हे एका सब्जेक्टचा अभ्यास केलाय 2 झालं हे आता माझ्या बाबतीत झालं. तुम्हाला बोर्ड असेल तोही सब्जेक्ट रन करा. समजा क्वालिटी इकॉनॉमिक्स वगैरे घेतला सगळ्यांना 15 दिवस हे सेट करा ना की 15 दिवस वाचणार, 30 दिवस वाचणार, काय वाचणार. जी काही एक्झाम आहे त्याला टार्गेट करून तेवढे दिवस ऑफर करा आणि तेवढं वाचा. मी कधीच म्हणणार नाही की 15व्या दिवशी तुमचा त्या पेपरचा सिलेबस सगळा कव्हर होईल. अशी मदत कसं नाही. माझ्या बाबतीत झालं नाही, कुणाच्या बाबतीत पण तेवढं शक्य नाही की आपण त्या मशीन नाहीये की एवढं सेट केल्याने एवढं झालं. एका दिवशी चांगला अभ्यास होतो, एका दिवशी नाही होत. अशा वेळी काय होतं की त्या 15व्या दिवशी तर नाही संपला तर मग ठीक आहे ना, किंवा मग पुढचा सब्जेक्ट चालू करा आणि तो पुढचा सब्जेक्ट झाल्यानंतर एक 5-6 दिवस वाट करा की जो काही राहिलेला भाग आहे याच्यातला तर तो राहिलेला भाग कव्हर करा. कारण की हे असं प्लॅनिंग जर केलं तर एक तर 2 गोष्टी तुमच्या बाबतीत होतात. तुम्ही तो प्लॅन आखला म्हणून दररोज व्यवस्थित त्या फॉलो करत जा. तेवढं व्यवस्थित रिडिंग स्पीड ठेवून दररोज करायचं. आम्हाला समोर दिसतंय की 15 दिवसात हा सब्जेक्ट संपवायचा त्या ओळीमध्ये तुम्ही ते पूर्ण करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लॅन आपलाय म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती की या सब्जेक्ट नंतर हा सब्जेक्ट आहे हे सेटल आहे, पूर्ण वेळ सेट आहे. त्यामुळे ते दुसऱ्या सब्जेक्टचं
लोड नाही तुम्हाला, टेन्शन आहे. माझ्या पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी काय वाचणार होते ते प्लॅनिंग ऑलरेडी रेडी होतं. तेव्हा मी हा सब्जेक्ट वाचला, कधीच टेन्शन यायचं की माझा तो सब्जेक्ट कधी कव्हर होईल. तेव्हा मी दिवस ते दिवस माझे समोर होते ते दिवस, आणि ठीक आहे मग हा संपल्यानंतर मी तेव्हा वाचणारच आहे, तेव्हा तो लोड नाही. तेव्हा तुम्ही जो काही तुमचा प्लॅनिंग आहे ते व्यवस्थित टाका, त्या एक्झामला टार्गेट करू नका, आणि मग बघा आउटपुट हे नक्कीच येणार. कुठल्याही प्लॅनिंग शिवाय दिवस वाया घालवू नका कुठलीही रँडम पुस्तकं वाचण्यात. आणि मग त्याच्यासाठी कुठली पुस्तकं वाचायची हा प्रश्न येतो. तर तुमचा कुठलाही एक सब्जेक्ट घ्या, त्याच्यासमोर समजा हिस्ट्री असेल तर हिस्ट्रीला सध्या त्याची कसली जनता वाचते ते बघा, कारण की जनता काय असते हे माहीत असलं पाहिजे आणि ते तुम्ही वाचलंच पाहिजे. म्हणजे मी या मताची आहे की भारत एक्स्ट्राऑर्डिनरी करायचं मग पोस्ट मिळते असं अजिबात नाही. तुम्हाला बाकीचे जे करतायत ते केलंच पाहिजे आणि मग एक्स्ट्राचे इनपुट काय असेल ते. त्यामुळे जनता जर काही पोएम वाचत असेल किंवा हिस्ट्रीसाठी ग्रॉड वाचत असेल तर तुम्ही ते ग्रॉड वाचलंच पाहिजे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट पॉईंटला म्हणजे कठारे असले किंवा नेक्स्ट कुठला आहे त्याला जा, किंवा 2-3 किंवा मग साधारणतः हिस्ट्रीसाठी 2-3 पुस्तकं लागतातच, तर ती 2-3 वाचून झालीच पाहिजेत आपली, आणि मग पुढच्याला जा. कारण हे असं केल्याला काय होतं की तुम्हाला काय होतं की साधारणतः याच्यामधून प्रश्न आहेत हे आपलं कव्हर झालेलं आहे, हाय कॉन्फिडन्स स्वतःकडे राहतो आणि याचा फायदा आपल्याला होतो. त्यामुळं प्रत्येक सब्जेक्ट मी म्हणेन की सुरुवातीला एक सब्जेक्ट घ्यायचा, त्याच्यासमोर सध्या आणि लगेचच नाही तुम्हाला आताच लगेच नाही करणार की कुठली कुठली पुस्तकं वाचायची. त्याच्यासाठी मग वेगवेगळे जे काही अधिकारी झाले त्यांच्या बुक लिस्ट अवेलेबल आहे, त्यांनी काही नेटवर टाकलेले असते, सगळ्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा आणि त्यांना मेसेज करा की मला गेली तुमची असेल ती बुक लिस्ट पाठवा. याच्याकडून 3-4 जणांची बुक लिस्ट मिळाली की ते कॉमन आहे, कारण की बऱ्याच जणांनी काय केलेलं असतं भरमसाठ ऑप्शन दिलेले असतात, त्यांनी एकूण वापरलं असतं करून जगातून. तर तसं नाही, एखाद्या वेळी तुम्ही जे काही 3-4 जणांकडून एक काही मजा करा तर तेवढी पुस्तक वापरायची ठरवायचं आणि मग त्याच्यासाठी जो प्लॅन आहे तो प्रॉपर फॉलो करा. तर आजचा टाइमिंग आहे तुमचं जे प्लॅनिंग हे वेगळं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये क्लास शिकवता हिस्ट्रीचा आणि तुम्ही करता इकॉनॉमिक्स असं नको, त्याला एक सिमिलर ठेवा. थोडं पुढे होईल पण सिमिलर ठेवा. का याचा तुम्हाला फायदा होतो की ते शिकवताय तुम्ही ते सलग वाचताय त्यावेळी ते प्रश्नांच्या दृष्टीने म्हणजे क्लासमध्ये आपण बरोबर नाही असणार, क्रॉस क्वेश्चन विचारू शकतो, शिकवलेलं चांगलं समजू शकतो, हे फायदा होतो त्याच्यामुळे. पण मग स्वतःचा प्रॉपर प्लॅनिंग सुद्धा त्याच्यामध्ये असलं पाहिजे, ही गोष्ट चांगली लक्षात ठेवा. आणि जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की ह्या कन्सेप्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येतो तिथे तिथे विचारत चला, कोणीही करतो रिस्पेक्टिव्ह ऑफ पर्सन ज्याला माहित आहे त्याच्याकडून ते विचारून घ्या. आणि अभ्यासाच्या पद्धतीमध्ये पण सगळ्यांचं ऐकून घ्या, पण स्वतःच्याच मनाचं करा, पण ते करताना एक चांगल्या दृष्टिकोनात म्हणजे चांगला एक व्यू की त्यांच्यातून कोणत्या जो लागलाय तो असावा. फारच सगळ्यांचा एकदम करतो माझं म्हणजे तिसरंच काहीतरी करतो असं नको. 3-4 जण काय बोलतायत अधिकारी जे झालेले असते किंवा एखादा अपयश झालेला असतो तरी सुद्धा त्याला अनुभव असतो की अपयश कुठं आलं, अशा अपयश व्यक्तीकडे जा की त्याला अनुभव आहे असं, नाहीतर त्यातून अनुभव करत बसला अशा व्यक्तीकडे अजिबात नको की खराब प्रोसेस आहे अनिश्चित आहे 5 वर्ष असं नाही. अशा व्यक्तीकडे जाते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकेल, त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळेल, यशस्वी काम करून जी माहिती मिळेल त्याच्यामध्ये काढून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. स्वतःवर खूप जास्त विश्वास ठेवा. या प्रोसेसमध्ये जर सगळ्यात महत्वाची स्वतःवर विश्वास ठेवणे ही गोष्ट आहे. हे बघा मला नेहमी वाक्य आवडतं की तुमची जी काही यशाची वाट बघणारी लोक आहेत, तुमच्या यशासाठी जी काही वाट बघणारी लोक असतील, जवळची व्यक्ती असू दे, आई वडील असू दे, मित्र परिवार असू दे, भाऊ बहीण असू दे, ते जी कोणी आज तुम्ही जे करिअर चूज केल्यानंतर जे आलेले आहात तर तुमच्या यशाची वाट बघणारी जी लोक आहेत ते तुमची वाट बघणं सोडून देण्या म्हणजे इतपत तुम्ही त्यांना थांबायला लावू नका. म्हणजे तुमची जी काही यश आहे तुमचं तर ते लवकर मिळवा, जेणेकरून ते तुमच्या यशाची अपेक्षा करतात त्या पिरियडमध्ये. कारण की मग काही वेळानंतर वाट बघणं त्यांनी सोडून दिला तर त्यांचा विश्वास तुमच्यावर कमी झालेला असतोय. मग ते तुम्हाला होतंय की नाही फोन करून विचारणार परीक्षात कधी काय, कारण की ऑब्व्हियसली त्यांचा डाऊट क्रिएट झालेला असतो तुमच्या. अशा वेळी मग स्वतःवरती डाऊट क्रिएट व्हायला लागतो माझं होईल की नाही आणि मग काय आपण गुडपडून जातो. तर अशा वेळी तुम्ही लवकर बिल फोकस करून स्टडी करा, स्वतःवर खूप आत्मविश्वास ठेवा. या प्रोसेसमध्ये आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. जो काही अभ्यास कराल त्याच्यावरती भरमसाठ आत्मविश्वास असला पाहिजे. त्याची छोटी
छोटीशी गोष्ट सांगते मी ते त्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. हंगेरीचा एक आर्मी मधला असणारा एक शार्प शूटर होता कॅरोलिन नावाचा. तर तो इतका छान शार्प शूटर होता, अगदी पत्त्याचं काम बदलून पाडणं किंवा कोणतीही सुपारी सुद्धा ते लांबच्या याच्यावर टार्गेट करणं अशा प्रकारचा तो शार्प शूटर होता. आणि हंगेरीमध्ये सगळे नॅशनल मेडल्स, बरेच नॅशनल मेडल त्यांनी मिळवलेले होते. मग एक दिवशी काय झालं की आता इथं नॅशनल तर केलं, त्याचं एम तिथपर्यंत अजिबातच मर्यादित नव्हतं. खूप मोठ्या एम पर्यंत पोहोचायचं होतं, त्याला ऑलिम्पिकला जायचं होतं. आता नॅशनल नंतर इंटरनॅशनल म्हणजे आपण ऑलिम्पिक मध्ये आपली ही कला आहे, माझा जो काही हँड आहे तर तो जगाचा सर्वोत्कृष्ट हँड कसा बनेल, कसं मी सगळ्या जगामध्ये सर्वोत्कृष्ट शार्प शूटर बनेल म्हणून तो प्रयत्नाचा आपला. आणि मग येणारी जी काही 38ला ऑलिम्पिक होती त्याच्यासाठी तो अगदी 1936 पासून तयारी करायला लागला. खूप जास्त तयारी त्यांनी केली त्याच्यासाठी. आणि अचानक आर्मी मधल्या व्यक्तींनी सांगितलं आणि अचानक आर्मी मध्ये एका दिवशी ते काही त्याची हे झाले होते, काय म्हणतात त्याची मॉक ड्रिल वगैरे. तर त्या पद्धतीमध्ये त्याच्या हातात हँड ग्रेनेड जो असतो तर तो चुकून हँड ग्रेनेड त्याच्या हातात फुटतो आणि पूर्ण त्याचा जो उजवा हात आहे तो निकामी होऊन जातो. म्हणजे ज्या हाताला त्याला जगातलं सर्वोत्कृष्ट हात बनवायचं असतं तो हात त्या हँड ग्रेनेड मध्ये फुटतो आणि पूर्ण तो निकामी होतो. अशा वेळी तो रडतो, खूप रडतो, खूप स्वतःला दोष देतो, नशिबाला दोष देतो. पण मग याच्यामध्ये मग काय जे काही स्वप्न वेळाशी बाळगलं होतं ते निघच निघून द्यायचं का? त्यांना अजिबात असं ठरवलं नाही. विनर्स कधी असं ठरवत नाही की माझ्या समोर जी परिस्थिती आहे त्याच्यावर मी त्या परिस्थितीवर माफ करणार ना की त्या परिस्थितीला माझ्यावर माफ करू देणार. विनर्स कधीच असा विश्वास ठेवत नाही या पद्धतीचा, कारण ती फक्त युजरची स्ट्रॅटेजी असू शकते की आलेल्या परिस्थितीला झाले आता माझ्या बाबतीत हे सगळं दुःख माझंच आहे आणि मी सहन करणं ही परिस्थिती असं नाही. ते ठरवतात आणि ते करतातच. आणि त्याच्या पाठीमागे बघायला शिकतात कसे तर ते कॅरोलिन व्यक्ती ही जेवढी तो हात फुटतो पूर्ण खराब होऊन जातो त्यावेळी मग तो म्हणतो ठीक आहे, जगात जे कोणी करतील, जे कोणी शार्प शूटर बनण्याचा प्रयत्न करतील तर ते त्याच्या बेस्ट हँडने जातील, पण मी माझ्या ओनली हँडने. कारण आता त्याच्याकडे बेस्ट हँड राहिलेली नसतो, त्याच्याकडे फक्त ओनली हँड राहिलेला असतो, फक्त एक हात. मग त्याच्यावर तो प्रयत्न करतो. म्हणून तो डाव्या हातानं आता शार्प शूटर बनण्यासाठीची तयारी लागतो. खूप जास्त तयारी करतो, खूप मेहनत करतो. 37चा पूर्ण वर्ष तो त्या तयारीमध्ये घालवतो. आणि ज्यावेळी 38ला आता ऑलिम्पिक येणार असते त्याच्या आधी नॅशनलच्या एका ठिकाणी ऑलिम्पिकच्या ठिकाणी आधी जे नॅशनल असते त्या ठिकाणी गेल्यानंतर स्पर्धकांना खूप आनंद होतो की अरे वा की आपल्यासाठी प्रेरणा म्हणून आपल्याला विश करण्यासाठी आलेले एवढा मोठा शार्प शूटर आपल्याला काहीतरी प्रेरणा द्यावी म्हणून आलेले आणि सगळेजण त्यांना धन्यवाद करायला लागतात की अरे वा तुम्ही इथं आल्या बरं वाटलं, आम्ही छान आता तुमच्या समोर कामगिरी करून दाखवतो. तर ते म्हणले मी तर तुमची कामगिरी नाही तर मी स्पर्धक म्हणून आलेले आहे आणि स्पर्धक म्हणून मी याच्यामध्ये लढणार आहे. आणि ते बाकीचे ज्यावेळी त्यांच्या बेस्ट हँडने लढत होते तर तो व्यक्ती स्वतःच्या ओनली हँडने लढत होता आणि तो शार्प शूटर तिथं नॅशनल मध्ये सुद्धा मेडल मिळवलं त्याला. पण मग आता तुमचं जे एम होतं ते होतं ऑलिम्पिक. 40 38 त्याच्या हातून गेलं होतं म्हणून 40चं जे ऑलिम्पिक होतं ते त्याच्या समोर होतं. आणि तुम्हाला माहिती आहे 1940 मध्ये काय सगळ्यात महत्वाची समोरची घटना म्हणजे वर्ल्ड वॉर सेकंड. वर्ल्ड वॉर सेकंडला सुरुवात झाली होती त्यावेळेस ऑलिम्पिक कॅन्सल केले गेले. त्याला वाट बघितली, 4 वर्ष त्यांनी वाट बघितली, प्रयत्न करत राहिले, आपली प्रॅक्टिस चालू ठेवली. म्हटलं 44च्या ऑलिम्पिक मध्ये आपण प्रयत्न करतो पण तरी तो सुद्धा पिरियड काय होता वर्ल्ड वॉर सेकंडचाच होता आणि मग त्याच्यामध्ये 44च्या ऑलिम्पिक सुद्धा कॅन्सल केले गेले. अशा वेळी वर्ल्ड वर्ष ज्यावेळी तो 28चा होता आणि त्याला पूर्ण जगासमोर आपला जो ओनली हँड होता तो दाखवायचा होता. अशा वेळी 2 वर्षाची त्याची ऑलिम्पिक निघून गेली म्हणजे जवळजवळ 8 वर्षाचा पिरियड निघून गेला आणि आता त्याच्याकडे फक्त 48चा ऑलिम्पिक होतं. 44 आणि 40 गेला. आता 48च्या ऑलिम्पिकच्या वेळी तो 38 वर्षाचा झाला. बाकीचे प्लेयर आता तुम्ही प्लेयर्सच्या बाबतीत खेळाडूंच्या बाबतीत जे काही न्यू कमर्स असतात ते कामगिरीसाठी खूप चांगले असतात असं आपण ज्यावेळी मानतो. तर अशा वेळी हा 38 कडे तुटलेला जर व्यक्ती त्यामध्ये जर स्पर्धक म्हणून येत असेल तर सगळ्यांची बघण्याची मानसिकता की अरे हा काय करू शकेल, आपण एवढे नव्या तोमाचे एवढे प्रयत्न केलेले आहेत, आपण एवढं प्रॅक्टिस करतोय. तर या व्यक्तीने 48च्या ऑलिम्पिक मध्ये बाकीच्या बेस्ट हँड पेक्षा स्वतःचा ओनली हँड दाखवून पहिलं जे काही गोल्ड मेडल त्याच्या आयुष्यातलं ते 48ला मिळवलं.
म्हणजे बाकीच्या हात असलेल्या सगळ्यांना हा फक्त ओनली हँड ऑलिम्पिक मिळवला. इतक्या वेळेस मिळवून नाही तर 52ची ऑलिम्पिक मध्ये सुद्धा तो उतरला आणि 52च्या ऑलिम्पिक मध्ये सुद्धा त्यानं गोल्ड मेडल आणि जगामध्ये एक हिस्ट्री त्याची घडली की शार्प शूटरच्या फेज मध्ये एक व्यक्ती अशी पेटवून उठते आणि आपल्या देवाकडे येतं. आपला असं नाही होत ना आधी इंटेझरिंग 4 वर्षांनी आली. मी तर पॉलिटिशियनला पण खूप मानते का आज जर आणला तर तो 5 वर्षांनी लढत असतो. त्याच्यासाठी तो सेकंड अटेम्प्ट असतो तो लगेच 1 वर्षात नसतो. आपल्याकडे काय जर वर्षी एक्झाम आली आपले हातपाय मागणी नाहीये किंवा ज्यांच्या असतील ते ग्रेट आहेत कारण ते त्याच्यातून पण आहेत. म्हणजे प्रांजली नावाची जी व्यक्ती आता आपल्याला ज्यावेळी युपीएससी मधून 121 रँक मिळवते तिची तक्रारी तुम्ही वाचली असेल तर ऐका की खूप चांगला रँक असताना सुद्धा इंडियन पोस्टल सर्व्हिसला ती क्वालिफाय असताना सुद्धा इंडियन रेल्वे सर्व्हिस IRS ला ती सिलेक्ट असताना सुद्धा त्यांनी तिला घेतलं नाही का तर म्हणे तिला डोळे नाही तिची पूर्ण देवी चक्षु आहे तिला काही डोळ्यांनी दिसत नाही अंध आहे आणि मी तुला रेल्वे सर्व्हिस मध्ये सिलेक्ट करू शकत नाही. तिचा रँक असताना सुद्धा तिला आवडला आणि त्यावेळी तिला इंडियन पोस्टल सर्व्हिस दिली गेली. पण मग ती याच्यावर थांबली का आज युपीएससी मध्ये 121 रँक मिळाला आणि ती IAS साठी सिलेक्ट झाली. आज ती डोळ्याने जरी दिसत नसेल तर ती कलेक्टर झालेली जिल्हाधिकारी पदापर्यंत ती पोहोचू शकते जी रेल्वे सर्व्हिस तिला नाकारते. आज भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये टॉपमोस्ट पोस्ट तिने अचीव्ह केली. मग तिला ती जेव्हा म्हणायचे तर आपण दिव्यांग आहे आपण ती आहे ना आपलं काही जरी परिस्थिती आली आणि आपण लगेच म्हणून करतो माझ्या बाबतीत ते त्याला नेम करतो ती लोक तिच्या सेट करतात त्यावेळी मग आपले हातपाय डोळे सगळं झाले असताना आपण ते नाही करू शकत. आपण का त्यावेळी नाही म्हणू शकत आपण का प्रांजली नाही म्हणू शकत. हे ठरवा आणि हे आजच ठरवा आणि इथून पुढे परत त्याची गरज नाही पडली पाहिजे परत ठरवायची कारण आजचा डिसिजन फायनल असेल आणि त्याच्यावरतीच तुम्ही काही वर्षभर 2 वर्ष वर्क करणार आणि फायनल तुमची जी पोस्ट आहे ड्रीम पोस्ट ती लवकरात लवकर अचीव्ह करणार आहे. त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा.